सातारा जिल्हा परिषद निवडणुकी प्रकरणी योग्य ती भूमिका घेण्याचं काम पोलीस अधीक्षकांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील केलेलं आहे. देवाभाऊंच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदे आणि देवाभाऊ दोघेही समन्वयानं आणि एकत्रित काम करतायत. तुमच्या महाविकास आघाडी सारखे इथे भांडणं नाहीत. तुमच्या महाविकास आघाडीमध्ये एकमेकांना किती लाथा मारल्या होत्या हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय आणि त्याला एकनाथजी शिंदे यांची देखील साथ आहे. काही ठिकाणी मतभेद असले तरी मनभेद नाहीत. हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे महायुतीचं सरकार आहे. भारतीय जनता पार्टीसोबत वैचारिक संघर्ष आहे असं म्हणणाऱ्या संजय राऊतांचं हसू येतं. तुमची वैचारिक सुनता झालेली आहे. तुमचा भारतीय जनता पार्टीच्या विचारासोबत काहीही देणं घेणं नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गहाण ठेवण्याचं काम तुम्ही केलंय आणि ज्यांची वैचारिक सुनता झाली त्यांनी वैचारिक या विषयावर बोलणं अयोग्य आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत संघर्ष करू शकत नाही. ती तुमची अवकात नाहीये. महाराष्ट्राला तुमची अवकात विधानसभेच्या निवडणुकीला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आणि महापालिकेच्या निवडणुकीला दाखवून दिली. त्यामुळे वैचारिक सुनता झालेल्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये. खरात प्रकरणामध्ये संदीप कर्णिक अतिशय व्यवस्थित चौकशी करतायत. त्यांना सर्टिफिकेट देण्याची संजय राऊत यांना गरज नाही. माझी या निमित्ताने एकच मागणी आहे की खरात या भोंदू मामाला महाविकास आघाडी सरकारमध्ये जे पाणी दिलं होतं ते संजय राऊत यांच्या सांगण्यावरून दिलं होतं आणि या प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी दलाली घेतलेली आहे. ही या दलालीतनं संजय राऊतांनी नेमकं काय केलं, भोंदू बाबाकडनं कशासाठी दलाली घेतली याच्या चौकशी देखील या निमित्ताने झाली पाहिजे. कारण संजय राऊत हे नाशिकचे संपर्क प्रमुख होते. या काळामध्ये त्यांचे आणि भोंदू बाबाचे नेमके काय संबंध आले याचा देखील तपास होणं गरजेचं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नेतृत्वामध्ये घुसखोरांना घराच्या बाहेर काढण्याचं काम समर्थपणे केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित भाई करतायत. या घुसखोरांना घराच्या बाहेर काढल्यामुळे संजय राऊत तुमच्या पोटामध्ये काय दुखतंय, कारण या घुसखोराची दलाली करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जातंय. हे घुसखोर या देशामध्ये राहिले पाहिजे आणि या घुसखोरांनी या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे अशी संजय राऊतांची इच्छा आहे. परंतु अमित भाई कणकर गृहमंत्री आहेत. अशा घुसखोरांना या देशाबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. उभाटा गट फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार असा दावा संजय राऊत करतायत. संजय राऊत, तुमच्या पक्षाची अवस्था कोंबड्यापेक्षा वाईट झालेली आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. आणि ऑपरेशन टायगरच्या गप्पा तुम्ही काय करता, जेव्हा ऑपरेशन टायगर झालं तेव्हा ते कुणालाही कळालं नाही. 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले. उद्धवजी ठाकरे आणि तुमच्या अहंकारापोटी आमदारांनी तुमची साथ सोडली, तुम्हाला कळलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जेव्हा किंवा ऑपरेशन टायगर होईल तेव्हा त्याची साधी भणक देखील तुम्हाला लागणार नाही. आणि तुम्ही वैचारिक बांधणी, फिनिक्स पक्ष अशा गप्पा करू नका, कारण तुमचा घरकोंबडा झालेला आहे आणि हा घरकोंबडा लोकांनी बघितलाय. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या या खरबशा भूमिकेमुळेच तुमचे उलटे सुलटे लोक देखील तुम्हाला सोडून जातील आणि ते कधी जातील हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या फुकटच्या गप्पा तुम्ही मारू नका. 2014 पासून आमचा भारतीय जनता पार्टीसोबत संघर्ष सुरू आहे असा दावा संजय राऊत करतात. संजय राऊत 14 ते 19 तुम्ही देवाभाऊंच्या सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसला होता, खुर्चीला खुर्ची लावून बसला होता. 2019 साली मुख्यमंत्री पदासाठी उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवायची, सत्ता मिळवायची यासाठी काँग्रेसच्या दावणीला आपला सगळा पक्ष बांधला. उभाटा गट काँग्रेसचा गुलाम करून टाकला. त्यामुळं 2014 पासून तुमचा संघर्ष नाही तर तुमचा संघर्ष 2019 पासून फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी होता. हे महाराष्ट्राने ओळखलं, बघितलं. अमेरिकेमध्ये लोकशाही मजबूत आहे असा दावा संजय राऊत करतायत. संजय राऊत, भारतासारखी सक्षम लोकशाही कुठेही नाही. इथल्या प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे. जेव्हा बांगलादेशमध्ये अराजकता पसरली तेव्हा तुम्ही स्वप्न बघितलं की भारतामध्ये देखील असं होईल.
पाकिस्तानमध्ये जेव्हा यादवी माजले तेव्हा तुम्ही स्वप्न बघितलं की भारतातही असं होईल. जेव्हा आता अमेरिकेमध्ये थोडा गोंधळ उठतोय तो तुम्हाला वाटतंय भारतामध्ये देखील असं होईल. परंतु तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर इथल्या जनतेचा विश्वास आहे आणि आपल्या देशामध्ये घराणेशाही नाही, आपल्या देशामध्ये मनमानी नाही, आपल्या देशामध्ये अहंकारी सत्ता नाही. अहंकारी सत्ता उद्धवजी ठाकरे यांची होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेचे सेवक आहेत आणि जनतेसाठी 24 तास राबणारे पंतप्रधान आपल्याला लाभलेत. त्यामुळे अमेरिकेसारखं बांगलादेश सारखं स्वप्न बघत असाल तरी या जन्मात तरी तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार नाही. राहुल गांधी आणि तुम्ही कितीही नेपाळ सारखी अमेरिकी सारखी परिस्थिती भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी जनता तुम्हाला उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे, ही लोकशाहीच्या पाठीशी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात भारताचा तिरंगा अभिमानानं फडकतो. इस्रायल युद्धामध्ये पाकिस्तान दलाली करतंय याचं संजय राऊत यांना कौतुक वाटतंय. कारण संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत. ज्या पद्धतीनं पाकिस्तान दलाली करतंय अगदी त्याच पद्धतीची दलाली इकडं संजय राऊत करत असतात. फरक इतकाच आहे की पाकिस्तान इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यामध्ये दलाली करण्याचा प्रयत्न करते आणि संजय राऊत काँग्रेस आणि उभाटा गटामध्ये दलाली करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दलालांनी इतर दलालांचं कौतुक करणं साहजिकच आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अभिमानानं फडकतोय. याच्यामुळे संजय राऊत तुमचं पोट दुखतंय. तुम्हाला तुमची दलाली लखलाप जशी पाकिस्तानची दलाली सुरू आहे तशी इथे तुमची दलाली चालू लागते. राज्यामध्ये गॅसची टंचाई सुरू असताना काही धार्मिक स्थळांना गॅस पुरवठा करावं असं पत्र मंत्री मंगल प्रभात लोढाजी यांनी दिलं. त्यानंतर काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. खरं तर जेव्हा रमजान ईद होती तेव्हा ईद निमित्ताने मुस्लिम धर्मियांना विशेष गॅसची सोय करून द्या आणि त्याबद्दलची व्यवस्था केली तेव्हा यांच्या पोटामध्ये दुखलं नव्हतं, तेव्हा कुणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. मंगल प्रभात लोढाजी यांनी रामनवमी असेल, महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरांसाठी, साई पालख्यांसाठी याची सोय करावी असं पत्र लिहिलं. असं पत्र लिहिल्यानंतर जाणीवपूर्वक हिंदू विरोधी लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलंय. मंगल प्रभात लोढाजींनी फक्त जैन धर्मियांसाठी हे पत्र लिहिलं नाही तर रामनवमीसाठी पत्र लिहिलंय, हनुमान जयंतीसाठी पत्र लिहिलंय. जेव्हा ईद निमित्ताने विशेष सोय केली होती तेव्हा तुम्हाला काही वाटलं नव्हतं आणि आता हिंदू बांधवांसाठी जेव्हा मंगलजी पत्र लिहितात तेव्हा तुमच्या पोटामध्ये दुखतंय. विरोधकांचा हा दुटप्पीपणा या निमित्ताने समोर येतो. रोज उठून अशुभ बोलणारे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण बघणारे संजय राऊत यांना शुभ कार्यावर बोलण्याचा अधिकार नाही. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला कोण कोण गेलं याच्यावर बोलण्याचा अधिकार खरंच संजय राऊतांना आहे का? कारण कुठल्याही शुभ कार्याला जायचं नाही, रोज उठून अशुभ बोलायचं, रोज उठून खोटं बोलायचं एवढाच धंदा संजय राऊतांना उरलेला आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा याच्याशी संजय राऊतांचं काहीही देणं घेणं नाही. कारण अशुभ बोलणं आणि असत्य बोलणं एवढंच संजय राऊतांचं काम उरलेलं आहे. तेलंगणामध्ये हेट स्पीच करणाऱ्याच्या विरोधामध्ये कायदा आणला जातोय. संजय राऊत म्हणतात की असा कायदा भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये आणला. महाराष्ट्रामध्ये असा कायदा आणला तर सगळ्यात जास्त हेट स्पीच करणारे संजय राऊत या निमित्ताने उघडे पडतील आणि संजय राऊतांना या प्रकरणामध्ये एकदा नाही तर 4 वेळेला जन्मठेप होईल. कारण रोज उठायचं, द्वेषपूर्ण भाषण करायचं ही संजय राऊतांची सवय झाली. त्यामुळे संजय राऊत हा कायदा तेलंगणामध्ये आहे, उद्या महाराष्ट्रामध्ये आला तर तुम्हाला 4-5 जन्मठेपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण रोज सकाळी उठून अफवा पसरवणं, द्वेष पसरवणं हा तुमचा धंदा झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.